या ठिकाणी विविध पक्षाचे नेते आले होते। त्यांनी आपापले मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत। एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या, सत्तारूढ असो विरोधी असो, सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी, दुटप्पी भूमिका ठेवू नये, अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे। माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील। आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे, विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत, मराठा आरक्षणाच्या संदर्भात, सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांची चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाजहिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ। शरद पवार वारंवार सलोख्याची भूमिका म्हणतात, पण आज त्यांच्या शरद पवारांनी वारंवार सलोख्याची भूमिका असं सांगितलं, मात्र आज त्यांचे देखील नेते आले नाहीत। उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब असतील, सगळे नेते विधान परिषदेच्या बैठकीला बसले। मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय। किमान मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील, कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा। परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे। जरांगेंची रॅली निघते, दुसरीकडे आता ओबीसी मधून सुद्धा रॅली काढली जाते, छगन भुजबळांकडून रॅली काढली येते। वाटत नाही राज्यातलं राजकारण आणखी तापू शकतं यामुळे? असं आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात जी काही विविध मतं आहेत ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहे। त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत, तीही समजून घेतलेली आहेत। माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील। जरांगे रॅली काढतायत, दुसरीकडे आता भुजबळ सुद्धा रॅली काढते, तुम्हाला वाटत नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो? शेवटची आहे, सरकारची काय भूमिका असेल त्याच्यावरती? सरकारची भूमिका ही सामंजस्याची असते, समन्वयाची असते, दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी असते आणि ज्या काही समाजाच्या मागण्या असतात त्या मागण्या आपल्याला योग्य चौकटीत बसून कशा पूर्ण करता येतील हीच एकीकडे सरकारची भूमिका असणार आहे। महाराष्ट्र पेटत राहावा असा विरोधकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेले आहे। सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी आज बहिष्कार टाकलेला आहे अशी टीका करत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर देखील टीका केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राखण्याचा आमचा कायमच प्रयत्न राहील असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। सोबतच ओबीसी नेत्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यावर आम्ही नक्की विचार करू आणि त्या अंमलबजावणी करू त्याची असं देखील एक आश्वासन, अशी एक ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।